नमस्ते माझ्या यूट्यूब फॅमिलीला. असंच मला सपोर्ट करत जा. माझ्या चॅनलला लाईक करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा माझे व्हिडिओ कसे वाटले, काही नाही ते शेअर करा. बघा इकडे हैदराबादला खूप पाऊस चालू आहे. 2 दिवस झाले पाऊस चालू आहे. मी तर आंघोळ केलो, झोपी गेलो, आता उठलो. आता कपडे धुणार, स्वयंपाक बनवणार लवकर. सकाळी नाही बनवला, काही नाही. तुमच्याकडे पाऊस पडायला का नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि मी गावाकडे जाय काम नाही, काय नाही. मला 2-4 दिवस 4-8 दिवस झाले कंपनी बंद आहे. आमची कंपनी चालली दुसऱ्या गावाला आणि आता दुसऱ्या कंपनी जाणार मी, कारण तर ती कंपनी बंद झाली. त्याच्यामुळं आता दुसऱ्या कंपनी जाणार, काम बघणार कुठंतरी. काम केल्याशिवाय काय आहे आपल्या, पैसा कोण देणार आहे? पैसा तर पाहिजे तेच. किराया द्यायचा 5-5.5 हजार रुपये, राशन हे ते म्हणलं तरी मला 7-8 हजार रुपये, 9 हजार रुपये महिन्याला लागतात. पोरीला कपडे, पैसे हे ते सगळं खर्च म्हणलं तरी मला महिन्याला 10-12 हजार रुपये, 13 हजार रुपये लागतात महिन्याला. आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत जा तुम्ही. खूप चांगलं होईल तुमचं. असंच मला सपोर्ट करत जा. आणि खूप पाऊस पडायला इकडं. असं मला तर बाहेर निघलं की असं थंडी वाजायली, स्वेटर घालून झोपलो होतो. आणि गावाकडे जायचं म्हणून विचार यायला. अजून 20 तारीख यायली. 20 तारखेला गावाकडे जाणार. गावाकडे म्हणलं तर हॉस्टेलला जाणार मी. हॉस्टेलला, पोरगी हॉस्टेलला आहे. मी इथं राहतो, पोरगी हॉस्टेलला. इथं आणलं तर मराठी शाळा नाही, काय नाही. तर हॉस्टेलला टाकली पोरीला. 20 तारखेला बड्डे यायला तिचा. मी नाही गेलं तर ती लई लढणार. लढून मला म्हणणार की मम्मी तू पण नाही आली, मला कोणीच नाही म्हणून म्हणणार, असं म्हणणार. तर मला 20 तारखेला जावंच लागते बड्डेला. ड्रेस ते काही नेणार नाही मी, काल परवाच घेतला होता ड्रेस तिला. तर मम्मी म्हणली मला ड्रेस नको आणून, फक्त तुझी म्हणली भेटायला. बरं ठीक आहे म्हणून म्हणलो तिला. तर कारण तर मी गेलं नाही की तिनं लई लढत बसते. मला जावंच लागते, कारण तर महेशिवाय तर तिला कोणीच नाही. मी तिची आई बी, मीच तिचा बाबा पण, मी सगळं तिच्या हट्ट पुरवतो. कारण तर तिला बाबा हाय, मेला नाही, जिवंत आहे ते तिकडं. भाड खाऊ कुठला की हाय जिवंत. बायको केली, सुखा संसार करायला, लेकरं पैदा केले त्यानं, सगळंच केलं. खायला, आनंदात राहायला त्यानं. माझ्या लेकराचं मला बघावं लागते. आणि 2-4 महिने झाले माझं पोरगं बी मेलं, 17-18 वर्षाचं, गाडीचं ॲक्सिडेंट होऊन. तर कारण आता मग दुनियामध्ये एकच पोरगी आहे मला, तेवढीच. काय नाही उरलं. त्यानं कधी दीदीचा माझ्या विचार करणं, पैसा लता हे ते काही देत नाही, कधी विचारत नाही, फोन करत नाही, कधी काही नाही. चालू दे म्हणतो तुझं तू, माझं मी चालू देतो म्हणतो. मी काम करतो, खातो, लेकराला बघतो, कपडा लता सगळंच घेतो मी. सगळे तिचे अरमान पुरे करतो मीच. तिला माहीत पण नाही बचपनापासून तिचा पप्पा कोणता आहे, काय कोण होय, कोणाचा आजी माहीत ना, कोणीच माहीत नाही तिला. तिचं गणगण म्हणजे तिनं जन्मलं तेव्हापासून आम्ही वेगळं राहतो. इकडं राहत त्यानं बायको काढून आणली. आता बायको घेऊन राहते. लेकरं 2-3 पोरी पैदा केल्या, भाड खाऊच्यानं, लेड खाणारा. माझं लेकरू असं विचार करते की मला पप्पा नाही म्हणून, असं विचार करून एखाद्या वेळेस रडते. आज तिनं 12 वर्षाची झाली. आमची दीदी, माझी दीदी 12 वर्षाची झाली. मला त्याच्या तोंडाकडे पाहिलं की सगळं काही माझं दुःख सगळं हरवून जाते. तिनं आली की मला खूप आनंद वाटते. आणि हॉस्टेलला गेलं ना तिनं, मला खूप रडू येते. तिचा फोटो बघत असतो फोनमध्ये, रडत असतो कधी कधी विचार करून. माझ्या लेकराचा काय उन्हाळा वाटते. बाप बी नाही जवळ, माय बी नाही, हॉस्टेलला राहते. दुःख सुख झालं तर जातो येतो, दवाखाना करतो, कपडे हे ते घेतो, अजून येतो, अजून हॉस्टेलला नेऊन सोडतो, असं करतो. माझ्याशिवाय कोण आहे तिला मग बघणार? कारण तर तिचा बाबा कधी पप्पा विचारत नाही, फोन लावत नाही, कधी काय करत नाही. त्यानंच पैदा केलेल्या हाताना 2 पोरी, त्याच पोरीला बघणं होते त्याला. त्यानं हे केलेली नवं होय की नवं की त्यालाही माहिती नाही. मग पोरगी नवं म्हणते, भाड खाऊ म्हणते ते.
असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करत जा. तुमचे खूप आभारी आहो आणि खूप चांगलं होईल. मनापासून तुम्हाला अभिनंदन. बाय बाय.